सोयम तोयम तदनुम तुम तानानी सोयम तोयम तदनुम तुम तानानी आवाज म्हणाले एकदम सरप्राईज देऊया म्हणून. हो चांगले सरप्राईज आहे. फोन तरी करायचाच ना. अहो आबा आले. अहो आबा इतके दिवसांनी आलेत ना. सगळ्या बातम्या इकडच्या तिकडच्या. हो आणि आबांकडे पुण्याचे किस्से असणार सगळे. म्हणजे काय बघायला नको आज. एवढं काय वाकडं तोंड केलं तुम्ही? वाकडं म्हणजे काय? एक रविवार दुपार असते का? सगळ्या दुपारच्या झोपेचं खोबरं करून टाकलं माझ्या साहेब. त्या मनोज बरोबर सुद्धा नव्हताच तू रात्री. आता 3:30 वाजले. होतास कुठे एवढा वेळ? काय 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 झालं काय? या विचारा ना. वाजले 3:30. बाबा अगं बाई काय फोन मध्ये करायचा प्रॉब्लेम नाही तुला? अचानक तरी मी संध्याकाळपासून म्हणत होतो की जरा हिला ईमेल कर, जरा चॅटवर असेल का बघ, आम्हाला बोलायचंय. हा काय माझ्याशी बोलायला तयार नाही का? तोंडावर नाही म्हणून निघून गेला. नाही मला वाटलंच या दोघांचं काहीतरी कारस्थान आहे. म्हणजे मी बोलू का? बोला. शलाकाने आधीच सांगितलं होतं. म्हणजे आम्हीच ठरवलं होतं. आम्ही म्हणजे ह्यानी ठरवलं होतं की आपण सगळ्यांना एकदम सरप्राईज देऊया. ते मनोजच्या वडिलांचं सगळं खोटच की काय? आई ते खरं आहे. सकाळी जाऊन आलो. आता मात्र मी गेलो होतो. नाही ते कळलं आम्हाला. मी मनोजच्या घरी फोन केला होता मगाशी. अच्छा म्हणून मला झापत होता ना तुम्ही. सिक्रेट मध्ये तू सुद्धा सांगू बसला मला. आबा छान जाड झालेत ना. मग काळजी होती लेकीची. आबा तुम्ही खाऊन बघा. नको मला नको. आबा खाऊन तर बघा. इतकं छान आहे. दात कुठे? नाही मी तुमच्यासाठी पर्स मध्ये ठेवलं होतं. वरती आल्या द्यायचं म्हणून. कसं आहे? आंबट आहे. पण छान आहे की नाही? आवडलं की नाही? अजून भरपूर चॉकलेट्स आणली आहेत मी. तू घे. मला नको आबा आता. काय स्वतःला मेंटेन करते की काय? मेंटेन वगैरे नाही आबा. पण मला सारखी तिथे ना आजारी पडण्याची भीती वाटायची. आपली काळजी घेणारा कोणीच नाही ना आपल्या जवळ. म्हणून घाबरून का होईना तू डायटिंग करतो. तसंच म्हणावं लागेल. पण हे व्यायाम वगैरे करतेस का? व्यायाम आबा रेग्युलर. म्हणजे काय व्हायचं तिथे सगळ्याच जणी व्यायाम करायच्या ना रेग्युलर. मग मी त्यांच्या बरोबर आपलं सक्तीनी. म्हणजे आधी सक्तीनी आणि मग नंतर सवयीने. चांगल्या. पण ही सवय तू तर इथं सुद्धा चालू ठेव. हा तू नाही ऐकलंस तर मी तुला घेऊन जात जाईल जॉगिंगला, फिरायला वगैरे. आबा नक्की? नक्की. तू काळजी करू नको. तू जमल कसले बघते. मी स्वतः आहे 100%. हो. मला ना आबा खरंच वाटत नाहीये मी घरी आलीये. एवढी आठवण यायची ना सगळ्यांची तिथे. जरा डोळे मिटले की अख्खं घर डोळ्यासमोर उभं राहायचं. वाटायचं आत्ता निघून जाऊ, डायरेक्ट घरीच जाऊया आपण. पण मग कोर्स पण कम्प्लीट करायचा आता. बरोबर आहे. बरं कशाला का हे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. मला एक सांग, हवामान कसं काय होतं? हवा छान आहे आबा.
पण एक्झॅक्ट आपल्या उलटी, म्हणजे आता तिथे उन्हाळा सुरू आहे. बरोबर विषुववृत्ताच्या खाली येते. आणि कांगारू बिंगारू बघितलंस का? हो, जरा कंट्री साईडला गेला ना की कांगारू, क्वाला सगळे दिसायचे अगदी भरपूर. आणि म्हणजे हे आम्ही बघतो फोटो मध्ये पेंग्विनची आबा तर मोठी गोष्टच आहे. पेंग्विन परेड असते तिथे मेलबोर्नला, इतकी सुंदर असते, इतके गोड दिसतात ते पेंग्विन. समुद्रात ते समुद्रातनं असे बाहेर येतात संध्याकाळच्या वेळी. पण तिथे आपल्याला शांत उभं राहायला लागतं, आवाज नाही करायचा, फ्लॅश नाही, फोटो नाही काढू देत ते तिथे आपल्याला. पण खूप थंडी असते आबा आणि एवढा वारा असतो माहितीये. साऊथ पोल फेसिंग असतात ते खाली मेलबोर्न बघितलं मॅप मध्ये चांगले. हे काय सगळं आबा हे बघा, मी तुमच्यासाठी काय काय आणलंय. मी वॉकमन हा बुक लाईट आणलाय आबा. हे बघा, म्हणजे हा तुम्ही टॉर्च म्हणून पण वापरू शकता आणि रात्री वाचायला वगैरे. किती छान आहे ना. हा एवढंच आहे. आणि आबा वॉकमन आणलाय मी. हे मॉइश्चरायझर आहे. आईचं आहे. सकाळी बघू. माझ्या आई जरासं ठेवतो, सकाळी एकदा बघू. हा तुझा झोप आराम कर, आराम कर. बरं ठीक आहे. तुम्हालाही झोपायचं असेल ना आता. मला गरज आहे असं नाही, तुला गरज आहे. झोप जा तू, झोप. हे सगळं नंतर बघूया. ओके, गुड नाईट आबा. मला बरं वाटलं. अगं इथे का थांबलीस? अगं काही नाही, असंच तुझं आणि आबांचं बोलणं चाललं होतं ना, म्हटलं कशाला डिस्टर्ब करा, छान गप्पा चालल्या होत्या. अशी काय बघतेस आई तू? अगं तू किती गोड दिसतेस म्हणून. दृष्ट लागेल बर का माझी. दृष्ट काही लागत नाही गाई. आई तुला एक सांगू काय? तू अजिबात बदलली नाहीस, आहेस तशी आहेस तू. मी कशाला बदलेन? मी गेले होते ऑस्ट्रेलियाला. आई बाबा झोपले का ग? नाही, जागे असतील ना. मला खूप बोलायचंय त्यांच्याशी. मग चल ना. आबा झोपलेत ना? हो. बाबा अरे झोपा ना बाबा, झोपा. अगं नाही नाही नाही, मी असाच पडलो होतो, तुझाच विचार करत होतो. माझं म्हणजे तू एवढं मोठं सरप्राईज दिलंस ना आम्हाला त्याचा. बाबा तुम्ही रागावलाय का? हो, तू एवढं शिर्याला सांगितलंस आणि मला नाही सांगितलंस, मग रागवणार नाही? काय हो बाबा? बरोबर. आता एक काम करा, आता जाऊन झोपा. हा, झोप आवश्यक आहे. सकाळी उठून बोलू काय. पण मला झोप येत नाहीये. अगं हा, मला वाटलंच हे ते जेटलॅग का काही असणार ना. निकिताचं असंच झालं होतं. अगं इतका गोंधळ झाला होता तिच्या बरोबर. अजिबात नाहीये आई. मग? हा आपल्या घराचा परिणाम आहे. अगं बाई, म्हणजे मी ठरवूनच आली आधी सगळ्यांशी पोटभर गप्पा मारायच्या, त्याशिवाय मला झोप लागणार नाहीये. बरं बरं, आपण एक काम करू, आपण ना उद्या सकाळी बोलू. हा काय आहे, अगं आले आले आजार पण नको कोणाची. हा चला 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 झोपा. पण मग उद्या सकाळी नक्की. हो नक्की नक्की. चल चला चला. गुड नाईट. ओके. आई काय रे? आई हा, अरे ओरडतोस अरे काय हवंय? बघ ना माझ्याकडे. काय काय झालंय? वा, आता नाही बघणार, आता नाही ऐकणार. का? लेक आली ना तुझी. मस्करी करू नकोस. तुला काय हवंय? मला काय हवंय म्हणजे? काय हवंय? चहा, कॉफी, काय हवंय? लवकर कॉफी सांग. कॉफी कॉफी. नाही, कॉफी नाही, मी चहा केलाय आता. चहा बरं चालेल, चहा. पण ऐक, शलाकाने माझ्यासाठी 2 मग आणलाय ना, त्यात दे. हो का? त्याच्यातच दे. आई शपथ. घे. व्हेरी गुड. मस्त आहे ना? फारच सुंदर आहे. हे काय मेड इन चायना काय? शी, ही ऑस्ट्रेलियाला गेली होती ना? मग हे असं काय? अरे असंच असतं ते. तुला आठवतं का शैलात त्यांनी माझ्यासाठी साड्या आणल्या होत्या, त्याच्यावर लेबल होतं, त्याच्यावर मेड इन जपान लिहिलेलं होतं. म्हणजे त्या साड्या त्यांनी अमेरिकेहून आणल्या आणि मला भारतात पाठवल्या. अगं बाई, त्यांना फॉल लावायचं राहिलं माझा. बरं कुठे गेली शलाका? हा, शलाका गेली मॉर्निंग वॉकला. श्रेया, अरे काय झालंय तुला? शॉक बसला ग, ती गेली मॉर्निंग वॉकला मस्करी म्हटलं. करतोस तू? अरे काय देणं घेणं काय तिचं? काय मॉर्निंग वॉकचं देणं घेणं नाहीये तिचं. आता बदलली आहे बरं का शलाका. सकाळी लवकर उठते. तिथे काय सांगत होती माहितीये, 5:50 ते जागे व्हायचे आणि 9:15 रात्री झोपायचे सुद्धा. काही नाही का, जेटलॅग म्हणून ती उठते, कळलं का? मग? आणि ऐक, काय? बदलली आहे ना, 4 दिवसांनी परत बदलणार, कळलं? मग ओरडत बस, शलाका उठ गदारे, 9:30 वाजले, उठ. शुभ बोल रे. शुभ. बरं आई, काय तुझ्या
आज मुलीसाठी स्पेशल मेनू काय करणार आहेस? अरे काय ठरलं नाही, आता तिला विचारते आणि ठरवते, अजून आली नाही पास्ता कर, नाही नूडल्स कर, नाही ते सुशी, ते जॅपनीज फिश आहे ना ते काहीतरी पण करते. कशासाठी? अगं तिकडची आहे ना ती, तिकडचं खाते ना ती, आता सवय झाली आहे तिला. हो का, तिकडची पण इकडून तिकडे गेलेली आहे ना. अच्छा. मी म्हणत होते सुकट करते, कारण की मासे आणायला वेळ नाही. काय करू तू सांग, हे कर. एवढं पुरेल ना? हो हो, मला एकट्याला पुरेल. हा बरं, तू का नाही आवरलेलं आहेस? तू का पारसा बसलास? जा सांगो का. दांडी मारणार आज मी, दांडी. का? माझी बहीण आली लाडाची, तिच्यासाठी दांडी गप्पा मारणार आहोत आम्ही. वाटेल ते कर. अहो वाटेल ते ना गप्पा मारणार आहोत. अहो अहो, हे काय तुम्ही इथेच आहेत अजून? चहा आला तुम्हाला? हा हो हो हो, अरे वा वा वा. अजून तयार नाही झालात तुम्ही? ऑफिसला जायचं नाही की काय? ऑफिस काय वेळ बीट लागलं की काय तुला? का बरं? हा? अगं काय लाडकी लेक आले एवढ्या दिवसांनी, ऑफिसला जाऊ की काय मी? मग तसं फोन करून सांगा ना आधी तुम्ही, वेळ घालवू नका. चला फोन करा आधी तुम्ही. मी मग काय मी? हा हो, तू एक काम कर, तू जा फोन कर ऑफिस मध्ये आणि सांग की पोट बिघडलंय, अगदी पार ढासळलंय, एकदम डाऊन झालेत म्हणाव. हा हा. काहीतरीच काय. अगं काहीतरीच काय श्यामल, खरं सांगितलं ना तर तो बॉस नावाचा प्राणी साल्टी काढेल माझी. आणि खोटं सांगितलं ना हे असं, तर ते खरं वाटून तुमची ऑफिसची सगळी गँग इथे येऊन उभी राहील. चालेल का तुम्हाला? नाही नाही, तू एक काम कर, गुरुनी फोन उचलला ना तो फक्त त्याला खरं सांग. हा हा. अगं ये श्यामल, अगं जिच्यासाठी एवढी दांडी मारली ती लाडकी लेक गेले कुठे? पण ती आबांबरोबर पेन्शनर्स क्लब मध्ये गेली आहे. हो तुम्ही या लवकर आला. हो हो म्हणजे नेनेंनी पुन्हा सिक्सर मारली. मी काय केलं? सरका तिकडे. काय झाला का? कधी आलीस? घ्या नेने, म्हणजे एवढं रामायण झालं तरी पुन्हा आपलं तेच. माझे काय आलं लक्षातच आलं नाही, पण तिकडे सगळं अगदी अगदी व्यवस्थित ना? अगदी अगदी छान, व्हेरी मस्त गुड आहे. व्हेरी शाला का मला आता सांग, तुझा आता मुक्काम किती दिवस? काय विचारता काय तुम्ही? काय कर मुक्काम काय म्हणजे काय? अगदी काय पाहुणे म्हणाले का? स्वतःच्या घरी आली ती. तसं नाही आबा, म्हणजे सुट्टीवर आधी असेल म्हणून म्हटलं. छे छे, सुट्टीवर वगैरे नाही, कायमचीच आली आहे मी. अरे म्हणजे नोकरी सोडून? हो काका, म्हणजे तिथे मी कोर्सला गेले होते ना, नंतर ट्रेनिंग होते, ते संपलं आता. ते आमच्या लक्षात आलं, पण तिथेच का नाही एखादा जॉब बघितलास? तुला एक्सपिरियन्स पण आहे ना. इथं काय ठेवलंय? का इथे जॉब मिळू शकतो की मला? हे बरोबर आहे, पण ऑस्ट्रेलिया कुठे, इंडिया कुठे? तुम्हाला म्हणायचं काय नाही, आपला देश काय वाईट आहे का सांगा मला? नाही हो, तसं नाही हो आबा, पण काय आहे की मग कसं काय आहे आबा, तिथलं लाईफ म्हणजे कसं आहे एकदम. असं काही नाही हा, म्हणजे मला तरी इथेच बरं वाटतं. आपल्या मातीची, आपल्या माणसांची एवढी सवय झालेली असते, मला तर कधी एकदा परत जाते असं झालेलं. कमाल झाली. असं कसं झालं भाऊ? का ते तिथे गेल्याशिवाय नाही कळणार. म्हणतात ना, 4 दिवस बाहेर जेवलं की घरच्या जेवणाची किंमत कळते, तसं आहे ते. अगदी बरोबर बोलली. आणि मला सांगा काका, शिकायला गेलेला प्रत्येक जण जर तिकडेच राहिला तर आपल्या देशाची प्रगती होणार कशी? अगदी बरोबर. म्हणून मी ठरवलंय की आता परत जायचंच नाही, इथेच राहायचं. आपा, काय काय कसला एवढा विचार करता तुम्ही? नाही, कसलं नाही. हळू आबा, तुमचं आहे त्या पायऱ्या. आबा तुम्हाला एक विचारू? काय काय ग? तुम्ही रागावलात माझ्यावर? बस बस बस. मी कशाला दाखवेन? तसं नाही आबा, आपण मगाशी मी तुमच्या मित्रांना उलटून बोलले ना, म्हणून. नाही नाही, उलट बरं कशाला का, मला आवडले तुझे विचार. हो, मला कौतुक वाटलं तुझं. हो, म्हणजे मी तोच विचार करत होतो की तू परदेशात राहून सुद्धा ह्या मातीला विसरली नाहीस. ऑस्ट्रेलिया सुद्धा तुला भुरळ पाडू शकली नाही. क्रेडिट गोज टू यू आबा.
शिकवणारा ढीगभर शिकवेल, पण शिकणार आहे ना म्हणजे विद्यार्थ्यांना ते आचरणात आणायला हवं ना. काय तुला काय वाटतं? बरोबर की नाही? हा, खरंय आबा. मग काय आजची काय कार्यक्रमाची रूपरेषा? आबा आजचा अख्खा दिवस मी सिद्धार्थसाठी राखून ठेवलाय खास. वा वा, उत्तम उत्तम. चला चला. हळू उठा आबा. आबा मला तुम्हाला गंमत सांगायची काय ते? होती. ऑस्ट्रेलियात ना आपल्यासारखं असं गवत वगैरे अजिबात नसतं. रेग्युलरली मो करत असणार ना असं. बरं तिला माहिती आहे आम्ही आज दांडी मारली, ती खास ती आली म्हणून. हो, मला वाटलं मस्तपैकी आज गप्पा मारू दिवसभर, पण नाही. आता हे आधी माहिती असतं तर गेलो नसतो मी. कुठे ऑफिसला? तो आबा, तुम्ही बोला तिच्याशी. माझं सकाळी बोलणं झालंय शलाकाशी. हा, पण तिने मला सकाळी सांगितलं की आजचा दिवस तिने खास सिद्धार्थसाठी राखून ठेवलेला आहे. अहो पण मग आबा तुम्ही तिला सांगायचं नाही का की बुवा तू आजच आलेस पहाटे तर लगेच नको जाऊ, जरा घरी थांब. आणि एवढा वेळ त्या सिद्धार्थ बरोबर काय काम आहे तिचं? 9:30 वाजल्यापासून गेले पोरगी. 10:30. तेच ते 7:30 वाजत आले आता संध्याकाळचे. आणि या सिद्धार्थला पण अक्कल नको की एक लोकाची पोर आपल्या बरोबर आहे, तिला जरा वेळेमध्ये घरी सोडायचं. युसलेस माणूस तो. हसू नकोस, विनोद नाही सांगत आहे मी. अरे शेखर, अहो आबा मी सिरियसली बोलतो आणि तुम्ही मला म्हणजे नेमकं कळत नाहीये की तुझा राग कशाबद्दल आहे. म्हणजे ही शलाका घरी न थांबल्याबद्दल की सिद्धार्थ सोबत असल्याबद्दल? ओके, गुड नाईट सोफिया. गुड नाईट. हो आई. अगं काय झालं, तिकडची रूममेट होती ना, ती रोज मला असं टॅप करायची मी कॉम्फवर बसले की. अजून मन तिकडेच आहे म्हणायचं तुझं. तसं नाही ग, पण सवय झाली ना आता 7-8 महिने. बरं हे खाऊन घे तू, हा न विसरता. जेवताना देणार होती मी तुला, पण तू जेवणच आलीस. अगं मी नको नको म्हणत होते सिद्धार्थला, तर तो ऐकेच ना माझं. मग केलं काय दिवसभर तुम्ही? धम्माल केली. ऑफिसला गेले सकाळी, मग दुपारी पिक्चरला गेलो. किती दिवसांनी हिंदी पिक्चर बघितला मी टॉकीजला जाऊन. मग संध्याकाळी त्याच्या आईबाबांची खूप गप्पा मारल्या घरी जाऊन. मग जेवलो आणि घरी आलो. अगं पण घरी बाबा तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी वाट बघत होते बाळा. म्हणजे अगं आज शिर्यानी आणि बाबांनी खास तुझ्याशी गप्पा मारायच्या म्हणून सुट्टी घेतली होती आणि तूच नाहीस घरी. कुठे आहेत बाबा? हे तू काय? तू ते याचं काय ठरवलंयस म्हणजे पुढचं? कसलं? अगं तुझ्या जॉबचं ग, म्हणजे पुढचं आता पुढे काय? हा, जॉबचं ठरवलं ना. ठरवलं म्हणजे आजच ठरलंय. काय ते? सिद्धार्थच्या कंपनीला जॉईन व्हायचं. नाही म्हणजे काय आहे की त्यांनीच मला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली, तर म्हणलं फर्स्ट प्रेफरन्स त्यांनाच द्यावा. असं कोण म्हणाला, तू की सिद्धार्थ? म्हणजे त्यांनीच सुचवलं, पण मग मलाही पटलं ते. नाही हे बरोबर आहे, म्हणजे तुमची मतं पटतायत एकमेकांना. हे चांगलं असतं का? म्हणजे सुरुवातीलाच अशी मनं जुळणं, एकमेकांची मतं पटणं हे साधलं ना की मग संसार 100% सुखाचा होतो.
कशाबद्दल बोलताय बाबा तुम्ही? अगं तुझ्या लग्नाबद्दल. एवढ्या लवकर? म्हणजे मी आल्या आल्या पाठवायची तयारी? आल्या आल्या ज्या ओढीनं तू त्यांना भेटायला गेलीस ना, तेव्हाच ठरवलं मी. म्हणजे बाबा तुम्ही पुन्हा रागावलात माझ्यावर? अगं नाही ग, वेडी आहेस का तू? खर तर मला बरंच वाटलं. म्हणजे आल्या आल्या तू लगेच सिद्धार्थला त्याच्या आई बाबांना भेटायला गेलीस ना, ते बघून मला बरंच वाटलं. खरं? खरंच. अगं म्हणजे पुढचं आयुष्य ज्यांच्याबरोबर काढायचं त्यांची मनं जिंकणं हे महत्वाचं असतं नाही का? आणि तुला ते साधलंय हळूहळू. मुलगी म्हटली की ती कधी ना कधीतरी सासरी जाणारच. सगळं माहीत असतं ग, तरी त्रास होतोच ना. आता बघ ना, एवढे दिवस तू इथे नव्हतीस तर मला काही विशेष वाटलं नाही, पण आज आल्या आल्या लगेच त्यांच्याकडे गेलीस तर but it happens. Part of life. लवकरच करूया. काय ते? अगं बोलणी लग्नाची. सिद्धार्थच्या आई बाबांना भेटायला नको का? काय? Soyam, toyam, tadanum tum tadani. Soyam, toyam, tadanum tum tadani.